नमस्कार. आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या लेटेस्ट भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, आनंदी सध्या तरी घरातून गायब आहे. ती नेमकी कुठे आहे याचा कुणालाच ठाव ठिकाणा नसतो. आता याचाच फायदा करून घ्यायचा विचार शलाका आणि विद्याधरच्या मनात आलेला असतो. विद्याधर म्हणत असतो, काय मग शलाका, काय चाललंय तुझ्या मनात, सांग मला. त्यावर शलाका म्हणत असते, विद्याधर, जे तुझ्या मनात चाललंय तेच माझ्या मनात चाललंय. त्यावर विद्याधर म्हणत असतो, मग उचलायचं का घरातून गायब असलेल्या आनंदीला आणि ठेवायचं किडनॅप करून आणि तिच्या जागी सेम टू सेम एखादी मुलगी आणून तिचा चेहरा वेगळाच करून इथे असं दाखवायचं की आनंदी डोंगरावरून खाली पडली होती आणि तिथे असलेल्या जनावरांनी तिच्यावर हल्ला करून तिची अशी अवस्था केली. आणि त्यानंतर शलाका म्हणत असते, अगदी बरोबर बोललास तो विद्याधर, आपण असंच काहीतरी करूया. त्यावर विद्याधरने लगेचच आपल्या माणसांना फोन केलेला असतो आणि विद्याधर म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता त्या आनंदीला हुडकून काढा, जिथे भेटल तिथून तिला न्या, आपल्या गोडाऊन मध्ये बांधून ठेवा, कोणालाही काही कळलं नाही पाहिजे. विद्याधरची माणसं म्हणत असतात, अहो विद्याधर साहेब, काळजी करू नका, तुम्ही दिलेलं आतापर्यंतचे प्रत्येक काम आम्ही चोख पार पाडलंय. आणि अशातच आता विद्याधर राक्षसासारखा हसू लागतो. इकडे आपण पाहतोय आता विद्याधरची माणसं आनंदीला शोधण्यासाठी गावागावात फिरत असतात. इकडे आनंदी ही एका ठिकाणी जाऊन बसलेली असते आणि ती स्वतःशी बोलत असते, काय चाललंय हे सगळं, माझ्या नशिबात सुख आहेच नाही का, मी अशीच राहणार का आयुष्यभर. मी फक्त काय अपेक्षा केली होती, मला फक्त मालक साहेबांनी स्वीकारावं आणि त्यानंतर त्यांच्या मुलांनी स्वीकारावं. पण इथे तर सगळी परिस्थिती उलट होत चालली आहे. आता तर त्या घरात मला श्वास घेणंही कठीण झालंय. काय करू मी, असा विचार करत आनंदी तिथेच बसलेली असते. इकडे आपण पाहतोय आता युगंधर हा घरातच असतो आणि तो काहीच हालचाल करत नसतो. हे तिथे असलेल्या आरतीने पाहिलेलं असतं आणि आरती स्वतःशी बोलत असते, मालक साहेबांना माझ्या आनंदीबद्दल काहीच वाटत नाहीये का, त्यांनी थोडी तरी तिची जबाबदारी घ्यायला पाहिजे, त्यांनी तिला शोधलं पाहिजे. पण आरती समोरून जाऊन मालक साहेबांना काही बोलू शकत नसते. तेवढ्यात आपण पाहतोय धडपडत धडपडत रात्रीच्या अंधारात आबा मालक साहेबांच्या बंगल्यापर्यंत पोहोचलेले असतात आणि त्याच वेळेला विद्याधर बाहेर त्यांना पाहतो आणि लगेचच बोलू लागतो, काय रे म्हाताऱ्या, काय करतोयस तू इकडे. तेवढ्यात आनंदीच्या आबांनी म्हटलेलं असतं, ए विद्याधर, वाट सोड माझी. आणि अशातच आता विद्याधर हसत असतो, शोधताय ना आनंदीला, शोधताय ना, थोडा वेळ थांबा, आता बघा काय अवस्था होणार आहे तुमच्या लोकांची. आणि अशातच आता तिथे ॲम्ब्युलन्स आलेली असते. ॲम्ब्युलन्स बघितल्यावर आबा घाबरतात आणि सगळेच आता तिथे बाहेर आलेले असतात आणि तेवढ्यात ॲम्ब्युलन्स मधून आनंदीची बॉडी काढून समोर ठेवण्यात आलेली असते. आता तिथे एकच धावपळ उडते, ही नेमकी बॉडी कुणाची आणि इथे का आणण्यात आली आहे. ज्या वेळेला तिथे विद्याधर सगळ्यांना सांगतो, बघा बघा, ही आनंदीची बॉडी आहे, आनंदी आता या जगात नाही राहिली. हे सगळं ऐकल्यावर आरती आता रडू लागते आणि तिथे मात्र आबा लगेचच म्हणत असतात, नाही नाही, हे नाही होऊ शकत, माझी आनंदी मला सोडून नाही जाऊ शकत. आता आबांचा तर ठाम निश्चय असतो की आनंदी नाहीये म्हणून, कारण आनंदीची उंची तर त्या बॉडीशी मॅच करत असते आणि शरीरयष्टी पण मॅच करत असते, पण चेहरा तिथे स्पष्टपणे कळत नसतो. कारण विद्याधरचं असं म्हणणं असतं, जंगलातल्या रानटी जनावरांनी तिची ही अशी अवस्था केली आहे, चला लवकरात लवकर हिचा क्रियाक्रम करा. आता मालक साहेब त्या कोपऱ्याला पहिल्यापासूनच उभे असतात, ते त्याच पोझिशन मध्ये अजूनही उभे असतात. स्वतःच्या बायकोची अशी अवस्था असूनही मालक साहेब काहीच करत नाहीयेत, काहीच बोलत नाहीयेत. हे आता सगळ्यांसाठी खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता शलाका बोलू लागते, अय युगंधर, तुला काय बी वाटत नाही का, तुझी बायको इथे आडवी पडली आहे आणि तू तिथे शांतपणे उभा आहेस. तशातच आता युगंधर काहीच बोलत नसतो.
तेवढ्यात विद्याधर म्हणत असतो, शलाका तुला काय पडलंय? हा, तुला काय पडलंय मला हेच कळत नाही. तू कशाला करते घाई? जे काय करायचं आहे आता हा युगंधर करेल की काय रे? युगंधर करणार ना? आणि अशातच आपण पाहतोय आता तिथे आबा स्पष्टपणे म्हणत असतात, मी मानणारच नाही की ही माझी नात आनंदी आहे. कुणीही या बॉडीला हात लावायचा नाही. अशातच आता विद्याधर म्हणत असतो, हे म्हाताऱ्या जास्त शहाणपणा करू नको. तुझी लाकडं गेली मसनात आणि तू सांगतोयस ही तुझी नात नाहीये. बघ उंची तर मॅच करते ना, सेन आनंदी सारखे कपडे आहेत ना, मग तरीही तू कसं काय ना करू शकतो? अशातच आता तिथे पृथ्वीची दमदार एंट्री झालेली असते. पृथ्वीने आता लगेचच असं म्हटलेलं असतं, विद्याधर काका शांत हो. अचानकपणे पृथ्वीने असं म्हटल्यावर विद्याधर पृथ्वीकडे पाहतो आणि तेवढ्यात विद्याधर म्हणत असतो, काय रे लेका, आज पहिल्यांदाच तू माझ्यावर आवाज चढवलास? एवढी हिंमत वाढली व्हाय तुझी? त्यावर लगेचच आता पृथ्वी म्हणत असतो, विद्याधर काका नशीब म्हण, अजूनही मी तुला काका म्हणतोय. पुढच्या काही मिनिटांनंतर कदाचित मी तुला माझ्या लातेने तुडवीन सुद्धा. हे वाक्य ऐकल्यावर विद्याधर आता पृथ्वी जवळ येतो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, माझा ह्यो खांदा पाहतोयस ना, खांदा, याच खांद्यावर तुला खेळवली हाय आणि तू मला लातेने तुडवणार व्हाय? अजून पण तुझा मान ठेवतोय का? बोलतोस तू माझ्याशी अशा भाषेत? मला सांग लवकर, काय झालंय? माझ्या विरोधात तुझे कोणी कान भरलेत का? त्यावर पृथ्वी म्हणत असतो, कुणीही माझे कान भरायला, मी काय लहान बाळ नाहीये, मला सगळं काही कळतं. आता बघ थोड्याच वेळाने तुझी काय अवस्था करतो ते. आणि अशातच आता तिथे पृथ्वीने आवाज दिलेला असतो, आनंदी आनंदी ये आत. हे वाक्य ऐकल्यावर आता सगळेच चकाकलेले असतात आणि तेवढ्यात तिथे आनंदीची डॅशिंग अशी एंट्री झालेली असते. स्वतः आनंदीला समोरून येताना आबांनी पाहिलेलं असतं आणि आबा लगेचच म्हणत असतात, मी म्हणत होतो ना ही माझी आनंदी नाही, आता येते ती माझी आनंदी आहे. आणि अशातच आबा आनंदीकडे जातात आणि म्हणत असतात, अगं पोरी कुठे होतीस तू? आणि काय आहे हे सगळं? तू न सांगता केव्हापासून जायला लागलीस? त्यावर आनंदी म्हणत असते, आबा मला माफ करा. आबा परिस्थिती तशी निर्माण झाली होती, मला जावं लागलं. पण आबा तुम्ही काळजी करू नका, आता मी तुमच्या समोर धडधडकडे उभी आहे ना. त्यावर लगेचच आरती पुढे येते आणि म्हणत असते, आनंदी आज तर तू आमचा जीव घेतला होतास. त्यावर आनंदी म्हणत असते, आरतीताई माफ कर मला, मी खरंच खूपच डिप्रेशन मध्ये गेले होते. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे विद्याधर आणि शलाका एकदमच चकाकतात, कारण त्यांचा प्लॅन हा सबशेल फेल ठरलेला असतो. तिथे आनंदीची बॉडी आणूनही जिवंत आनंदीला समोर पाहिल्यामुळे आता विद्याधर शलाकाकडे पाहत असतो. तेवढ्यात शलाका म्हणत असते, विद्याधर तुझा प्लॅन फेल गेलाय. मोठ्या विश्वासाने मला म्हणाला होतास की आज तर मी गेम पलटणार. अरे गेम तर तुझ्यावर पलटलाय. आता इथे हा पृथ्वी तुझी काय अवस्था करेल देव जाणे. अशातच आता विद्याधरच्या समोर असलेला पृथ्वी म्हणत असतो, काय मग विद्याधर काका आता कसं वाटतंय? त्यावर विद्याधर म्हणत असतो, म्हणजे माझा काय घेणं देणं या सगळ्या गोष्टीशी? त्यावर पृथ्वी म्हणत असतो, घेणं देणं कसं नाही? अरे घेणं देणं आहेच, तूच तर सगळं घडवून आणलंयस. त्यावर विद्याधर म्हणत असतो, मी कसं काय घडवून आणलं? उगाच मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू नको. आणि अशातच आता पृथ्वी म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब आत या, याच नालायकाने सगळं काही केलंय. त्यावर पोलिसांना आलेलं पाहून विद्याधर म्हणत असतो, ए पृथ्वी, अरे कोणत्या गुन्ह्याखाली मला तू पोलिसांच्या ताब्यात द्यायला निघालास? अरे काय कायदा बिदा कळतो की नाही तुला? त्यावर पृथ्वी म्हणत असतो, कायद्याची भाषा तू करतोयस जसं काय तू खूप मोठा वकील आहेस. हा, असं असतं ना तर आजचा प्लॅन तुझा फेल ठरला नसता. त्यावर विद्याधर म्हणत असतो, गप्पा बस, माझा कोणताच प्लॅन नव्हता. त्यावर पृथ्वी म्हणत असतो, प्लॅन कसा नव्हता? ही बॉडी तू नेमकी आणलीस कुठून? याचा शोध तर पोलीस घेणारच, आणि त्यानंतर तू यात असा अडकशील ना
उभ्या आयुष्यात पुन्हा कधी नवीन कोणती काळाकांडी करण्याच्या लायकीचा राहणार नाहीस. आणि अशातच आपण पाहतोय आता युगंधर स्वतः पुढे येऊन बोलू लागतो. विद्याधर, तुला काय वाटलं? मगातपासून मी ते शांत उभा आहे आणि तू आणलेली बॉडी पाहूनही मी पुढे आलो नाही. अरे तुला काहीच कसं जाणवलं नाही? अरे हा सगळा डाव माझा आणि पृथ्वीचा आहे. तुला असं वाटलं असेल की पृथ्वी आणि मी अजूनही क्रॉस आहोत, पण तसं नाहीये. पृथ्वी आणि मी आम्ही दोघं मुळात एकमेकांशी कनेक्ट होतो. पृथ्वीने मला आधीच सांगितलं होतं की बाबा असं असं सगळं घडतंय आणि आनंदीचा शोध घ्यायला मी स्वतः बाहेर पडलोय. त्यानंतर मी माझ्या काही माणसांसोबत पृथ्वीला आनंदीचा शोध घ्यायला पाठवलं. हे सगळं ऐकल्यावर विद्याधर म्हणत असतो, म्हणजे अय युगंधर, तू माझ्याबरोबर डाव खेळलास काय? त्यावर विद्याधरला आता युगंधर म्हणत असतो, डाव डाव तर तू खेळतोस रे विद्याधर. मी तर फक्त तो निस्तरण्याचा प्रयत्न करतो आणि ही शेवटची वेळ असणार आहे माझी निस्तरण्याची, कारण त्यानंतर तुझी रवानगी थेट तुरुंगात होणार. हे सगळं ऐकल्यावर विद्याधर म्हणत असतो, मला कोण बी हात लावू शकत नाही. या सगळ्यामध्ये माझा काही बी हात नाहीये. आणि अशातच आता पोलिसांनी थेट विद्याधरला विचारलेलं असतं, ही ॲम्ब्युलन्स नेमकी कुणी कुठून आणली आणि कोणाच्या सांगण्यावरून? त्यानंतर विद्याधरचं तिथे नाव स्पष्टपणे समोर लिहिलेलं दिसतं आणि तेच पोलिसांनी विद्याधरला दाखवलेलं असतं. आता विद्याधर यात पुरता अडकलेला असतो आणि त्यानंतर तिथे आनंदी बोलू लागते, मी ज्या ठिकाणी बसलेली होती त्या ठिकाणी या विद्याधरची काही माणसं आली होती मला किडनॅप करण्यासाठी, पण तिथे पृथ्वी आणि पृथ्वीच्या माणसांनी मला वाचवलं. ऐन वेळेला पृथ्वी आणि पृथ्वीच्या माणसांनी विद्याधरच्या माणसाला तुडवलं नसतं आणि त्यांच्याकडनं सत्य जाणून घेतलं नसतं तर आज कदाचित या विद्याधरच्या तावडीत मी असते. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता तिथे असलेले सगळेच एकदम अवाक होतात. आणि अशातच आता युगंधर म्हणत असतो, आनंदी, आतापर्यंत तू जे काही हाल सहन केलेस ना, ह्याच्या पुढे तुला असल्या प्रकारचं काही सहन करावं लागणार नाहीये, कारण स्वतः तुला आता पृथ्वी या ठिकाणी घेऊन आलाय. त्यामुळे या घरातून पुन्हा कधी बाहेर पडण्याचा विचारही तुझ्या मनात आला नाही पाहिजे. त्यावर आनंदी म्हणत असते, मालक साहेब, माझी काय अपेक्षा आहे? या घरात मला थोडा मान मिळावा आणि बाकी या नालायक विद्याधरचा चांगलाच विल्हेवाट लावावा. अशातच आता तिथे पोलिसांनी विद्याधरची गचांडी धरलेली असते आणि विद्याधरच्या पायावर 2 चांगले दांडके ओढलेले असतात. आता विद्याधर पोपटासारखा बोलू लागतो, युगंधर, आज तू जे काही केलेस ना, मला उल्लू बनवून तू इथे आनंदीला आणण्याचा जो काही पराक्रम केलायस, त्यासाठी एक दिवस तुला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. आता विद्याधर एवढं सगळं करूनही परत एकदा शहाणपणा करत असतो, तोही मोठमोठ्याने बोलायचा. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता तिथे पृथ्वीने विद्याधरला सनकन कानाखाली दिलेली असते. विद्याधर म्हणत असतो, ए पृथ्वी, तुझी एवढी हिंमत, माझ्यावर हात उचलतोस तू, माझ्यावर? त्यावर पृथ्वी म्हणत असतो, आठवतंय ना थोड्याच पूर्वी काय म्हणालो होतो? कदाचित तुला विद्याधर असं नावाने सुद्धा हाक मारणार नाही. नालायका, तुझ्यावर हात काय, तुझ्यावर पाय सुद्धा उचलू शकतो मी. माझ्या घरातील लोकांना त्रास देतोस काय? आणि अशातच आता उभा आडवा करत पृथ्वीने विद्याधरला तिथेच कोंबलेलं असतं. अशातच आता युगंधर म्हणत असतो, पृथ्वी बास झाला, त्याला जाऊ दे आता. इन्स्पेक्टर साहेब, आत्ताच्या आत्ता त्याला अटक करा आणि अटक करून थेट त्याच्यावर कारवाई करा. या वेळेला तो कोणत्याही पद्धतीने या सगळ्या प्रसंगातून सुटता कामा नये आणि ही बॉडी नेमकी कोणाची आहे याचाही शोध लावा. मला तर खात्री आहे या पोरीला पण या विद्याधरनेच ठार मारलंय. हे सगळं ऐकल्यावर मात्र विद्याधर म्हणत असतो, नाही नाही इन्स्पेक्टर साहेब, मी नाही मारलंय. आणि अशातच युगंधर म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. आत्ताच्या आत्ता याची फटके मारत इथून रवानगी करा आणि वधवून काढा याच्याकडून. आणि अशातच आता पोलिसांनी त्याच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात. दोन्ही हातात बेड्या ठोकल्यामुळे विद्याधर चांगलाच आता वास्तव मधला हिरो वाटत असतो आणि त्यानंतर त्याला खेचत फरफटत तिथून नेण्यात आलेलं असतं. जाता जाता विद्याधर म्हणत असतो, युगंधर निंबाळकर, एक गोष्ट लक्षात ठेव,
आज तर तू लई खुश असशील, पण लवकरच हा विद्याधर निंबाळकर बाहेर येणार आहे आणि ज्या दिवशी हा विद्याधर निंबाळकर बाहेर येईल ना, त्या दिवशी तुझ्या या निंबाळकर कुटुंबाला संपवल्याशिवाय राहणार नाही. त्यावर पृथ्वी म्हणत असतो, विद्याधर नालायका, एक गोष्ट लक्षात ठेव, आधी तू बाहेर येतोयस का ते बघ, कारण तुला बाहेर येऊ देणार नाही मी, आणि आलास तर अडगईच्या खोलीत तुला असा बांधून ठेवेन, जेवणही देणार नाही, पाणी तर दूरची गोष्ट. हे सगळं ऐकल्यावर आता थेट युगंधर म्हणत असतो, बास झालं पृथ्वी. आणि अशातच आता आनंदीच्या जवळ जात युगंधर म्हणत असतो, आनंदी मला माफ करतो, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. मी माझ्या भावाला ऐन वेळीच आवरलं असतं तर आज तुझ्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली नसते. त्यावर आनंदी म्हणत असते, मालक साहेब, तुम्ही माफी मागायची गरज नाहीये. हे सगळं जे काही घडलंय ते अनावधानाने घडलंय, त्यामुळे मला याबाबत काहीच वाटत नाही. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे, येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये काही वेगळं पाहायला मिळू शकतं असंच दिसतंय. बाकी ही मालिका नेमकी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.